वेलकम टू नाशिक एक्सप्लोरिंग पार्ट 2। तर गाईज आता आम्ही पंचवटीमध्ये आलेलो आहोत। आता पंचवटीमध्ये आल्यानंतर इथे काय करावं आम्हाला काही समजत नव्हतं। देन आम्हाला एक बदक दिसला, बदक तिथे म्हटलं आता ही यामध्ये बोटिंग करावंच लागते। मग काय लगेच विषय काय, गेलो तिथे तिकीट बघितलं, तिकीट काढलं, तिकीट 30 रुपीज पर पर्सन होतं। मग काय आम्ही गेलो तिकीट काढायला, मग देन मी 150 रुपीज पे केले आणि हे तिकीटच तुम्ही बघू शकता। स्विमिंग सूट वगैरे घालून रामेश्वर इथे फ्लेक्स करत होता, स्विमिंग सूट वगैरे घातलं अँड देन आम्ही बसलो बदकामध्ये। आता इथे बदकामध्ये बसलो अँड देन मामा नंतर आम्हाला सांगितलं की पॅन्डल पण तुम्हालाच मारावं लागते। अरे फसलो की राव आम्ही, तर काय करावं म्हटलं। आता मामाला थोडंसं म्हटलं हो थोडीशी मदत करा की, ते म्हणे नाही म्हणे इथं उतरू शकता तुम्ही। आणि हे काय झुरकून काय चाललंय हे, मग सियारांचा थकला होता, याच्या तोंडाकडे तुम्ही बघू शकता। मग रामेश्वरनं थोडी लिबाज बदलेगा, जो पसीने से नहाएगा वो एक दिन इतिहास बदले। मदत केली त्याला। क्या रे भीक मंग्या, क्या देख रहा है? आणि देन आता आम्ही पूर्ण ते करून कंटाळलो। आता परत आम्ही थोडंसं काहीतरी खाण्याचा